12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद, आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवा नियम लागू, आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम, सोमवार मंगळवार पर्यंत कोर्टात जाण्याची तयारी, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची माहिती तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा जीआर पक्का, भुजबळ अभ्यासून नेता म्हणूनच बैठकीतून बाहेर पडले, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार, मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंनी जीआर फाडला। ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर, घुसखोरी करणाऱ्यांना सरकारनं वाट करून दिली, हाकेंचा आरोप। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता, ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीस उद्या भेट देणार, बबन तायवाडेंसह आंदोलकांशी फडणवीस चर्चा करणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भरणे समिती सदस्य। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही, काही प्रमाणात जरांगेंची फसवणूक, असीम सरोदे यांचं विधान। नवीन काही मिळालं नाही, जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली, विनोद पाटील यांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, विखे पाटलांचा पलटवार। आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कोणाचं भलं करेल, फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडे मकोड्यांचं ऐकू नका, जीआर मध्ये काही चुकलं तर सुधारित काढायला लावणार, जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआर मध्ये ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच, फडणवीसांच्या संयमाचं कौतुक, संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण, त्यांना उशिरा सुचतं, त्यामुळं त्यांची पक्षाची वाताहत, राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांना टोला। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते, प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का, राऊतांचा सवाल। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ, लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, दिल्लीत अनेक भागात पूरस्थिती, यमुनेचं पाणी निगमबोध घाट परिसरात भरल्यानं अंत्यसंस्कारही काही काळ थांबले।